सांगली कोल्हापूर रोड 100 फुटी रोड ते शास्त्री चौक चौपदरीकरण रस्ता व गटारीबाबत सर्व व्यापारी प्लॉट मालक उद्योजक आणि सर्व प्रशासन अधिकारी यांची संयुक्त बैठक मीटिंग जनता दरबार यशस्वी पार पडली। या सर्वांचे नेतृत्व यशस्वी उद्योजक सामाजिक कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे शहर जिल्हा उपाध्यक्ष श्री शैलेश भाऊ पवार यांनी केले। व्यापारी प्लॉट मालक यांनी या चर्चेमध्ये यशस्वी सहभाग घेतला। अनेक व्यापाऱ्यांनी आपले मत मांडले। 30 मीटर म्हणजे 100 फुटात तसेच चौपदरीकरण रस्ता गटारी पाण्याची गॅसची पाईपलाईन आणि विद्युत पोल तार हे सर्व 30 मीटरमध्ये म्हणजे 100 फुटात बसवण्यात यावे अशी आग्रही मागणी अनेक व्यापाऱ्यांनी मांडली। सर्व व्यापारी जागा मालक यांना विश्वासात घेऊन काम करण्यात यावे अशी सूचना शैलेश भाऊ पवार यांनी मांडली। आरक्षित केलेली 30 मीटर जागेव्यतिरिक्त कोणत्याही प्रकारची जागा आरक्षित करू नये अशी विनंती सर्व व्यापाऱ्यांनी बैठकीत सर्व अधिकाऱ्यांनी केली। सर्व व्यापारी आणि मूळ जागा मालक यांनी बैठकीचे आयोजन केल्याबद्दल शैलेश भाऊ पवार यांचे आभार मानले। सर्व प्रशासन अधिकाऱ्यांनी व्यापारी आणि मूळ जागा मालक यांना विश्वासात घेऊन चौपदरीकरण रस्ता गटारी गॅस पाईपलाईन पाण्याची पाईपलाईन याचं काम केलं जाईल असे आश्वासन दिले। सर्व व्यापाऱ्यांनी आणि मूळ जागा मालक यांनी प्रशासनाला सहकार्य करण्याची विनंती माजी नगरसेवक सुबराव मद्रासी आणि उर्मिलाताई बेलवलकर यांनी केली। दैवज्ञ समाज संस्थेचे अध्यक्ष माजी नगरसेवक श्री अनिल गडकरी यांनी प्रशासनाने आमच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय करू नये अशी विनंती केली। श्री पैलवान संदीप जाधव यांनी रस्ता रुंदीकरणाबाबत आलेला अनुभव सांगून प्रशासनाने सर्वांना लेखी द्यावे अशी विनंती केली। डॉक्टर गटागट यांनी रस्त्याचे मोजमाप सांगून त्यातच रस्ता आणि गटार पाईपलाईन व्हावी अशी मागणी केली। पप्पू पाचुंदे यांनी प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य करू पण आमच्यावर अन्याय होता कामा नये 100 मीटरमध्ये सर्व काही बसवण्यात यावे अशी विनंती केली। श्री महेश हातगिने यांनी महापालिका प्रशासनाकडून सर्वांनाच बांधकाम परवाना देऊन कोणताही सर्व्हिस रोड नाही असा आदेश सर्वांना दाखवण्यात आला आणि या सर्वांच्या माध्यमातून चर्चेतून मार्ग निघाल्यानंतर श्री शैलेश भाऊ पवार यांनी आमदार सुधीर दादा गाडगीळ यांना विकासात्मक दृष्टिकोन ठेवून सहकार्य करावे आणि भविष्यात दादांच्या माध्यमातून सांगलीत विकासासाठी प्रचंड मोठा निधी फंड उपलब्ध होईल अशी सर्वांनी ग्वाही दिली। यावेळी श्री अविनाश मोहिते उद्योजक श्री दिलावर पन्हाळकर अविनाश माने पहिलवान बाबा जाधव महेश हातगिने किशोर हातगिने श्री नरसू खोकडे पांडू पाचुंदे करीम भाई मिस्त्री श्री पहिलवान संदीप जाधव मूळ जागामालक सुतार कुटुंब भोसले कुटुंब संतोष आरते वायरमॅन श्री सर्जेराव पाटील सौ सुषमा मानगावकर आणि इतर स्थानिक नागरिक व्यापारी मिस्त्री कॉन्ट्रॅक्टर आणि असंख्य नागरिक उपस्थित होते। सांगली कोल्हापूर रोड चौपदरीकरण रस्त्याबाबत आज दैवज्ञ भवन या संस्थेच्या आशीर्वादानं या संस्थेचे चेअरमन अनिल पाटील साहेब अनिल गडकरी साहेब यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी PWD प्रशासन महानगरपालिका प्रशासन यांच्या माध्यमातून संयुक्त बैठक झाली। सर्व व्यापारी यांच्या विश्वासात घेऊन लोकप्रतिनिधी सुब्रावताच्या मद्रासी उर्मिलाताई बेलवलकर या सगळ्या व्यापाऱ्यांना विश्वासात घेऊन एकमुखी ठाम निर्णय असा ठरलेला आहे की 30 मीटरमध्ये PWD प्रशासनानं रस्ता आणि महापालिका प्रशासनानं विद्युत मंडळानं आपल्या सगळ्या गोष्टी ह्या 30 मीटरमध्ये 100 फुटामध्ये बसवायचा एकमुखी निर्णय सर्वानुमते ठरलेला आहे आणि या पद्धतीने लवकरच हे काम चालू होईल आणि यांना जो काही फंड उपलब्ध होईल ते सांगलीचे कार्यसम्राट आमदार सुधीर दादा सगळा उपलब्ध करून देतील याची आशा आश्वासन आम्ही सर्वांना देत आहोत।